सावळे रूप उभे विटेवरी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। लोकसभेचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार बंडू जाधव माझ्यासोबत आहेत। रामकृष्ण हरी। यावर्षी कुठपासून तुम्ही वारी कनेक्ट केली? सुरुवातीपासून। कितवी वारी येत आहे? 28। काय वाटतंय सगळं पाहून? 28 ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही। माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाने एकदा तरी वारी अनुभवावी। जगाच्या पातळीवर असा अद्भुत सोहळा कुठेही नाही। एक जवळजवळ 20-22 दिवस कोणाला निमंत्रण नसताना आपल्या आपल्या सोयीनं जसं मिळेल तसं या सोहळ्याचा आनंद वारकरी घेतात। आणि हा आनंद म्हणजे ह्याची तुलना नाही होत कशात। त्यामुळे हे अंतःकरणातून केलेला हा सोहळा आहे। पहिली वारी तुम्ही कोणासोबत केली आठवते? मी 1996 ला माऊलीचा शतशताब्दी सोहळा झाला होता। त्यावेळेस मला काही कारणास्तव येता आलं नाही, पण मी 97 पासून वारी करतोय। तुम्ही आळंदीपासून आलात, वारीच्या वाटेने सरकारने जे काही सुविधा सांगितल्या होत्या त्या असल्या का तुम्हाला? सरकारने सांगितलेल्या काही ठिकाणी निवारे, मुख्यमंत्री निवारा, पण मला वाटतं की ते भंडी शेगाव ते पंढरपूर ह्या प्रवासात काही निवारे वाढवणं गरजेचे आहेत। कारण इकडं ती झाडाची काही तोडफोड झाली आहे, त्यामुळे रोडला बऱ्याच ठिकाणी लोकांना दुपारच्या विसाव्याला किंवा जिथं थोडा वेळ घंटाभर आराम करावा किंवा थांबावा असं वाटतं, अशा ठिकाणी झाडं नाहीयेत। या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून किंवा मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काही ठिकाणी मंडप टाकले होते, त्यांचं मी अभिनंदन करतो। गेल्या वेळेस मी मागणी केली होती की बाबा असा निवारा तुम्ही करा, पण यावेळेस मला वाटतं की त्यांनी एका हे जरा मोठा टप्पा आहे आपला भंडी शेगाव ते आपला वेळापूर ते भंडी शेगाव, तर ह्या टप्प्यामध्ये मला वाटतं की एक 10-20 तरी निवाऱ्याचे मंडप असावे। कारण लोकांना विश्रांती घ्यायला दुसरीकडे कुठं जागा, लोक रोडवर घरं नाहीत, काय नाही, ऊसाच्या बागा आहेत, ऊसात कोणी थांबू शकणार नाही, झाडं होती ती पहिले त्या रोडमुळे केलेली आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना मी ह्या निमित्ताने एक विनंती करेन की बाबा ह्या सोहळ्यामध्ये जिथं जिथं वाटतंय प्रत्येक प्रवासाच्या लांबचे प्रवास जिथं जिथं आहेत त्या ठिकाणी 10-20 ठिकाणी असे क्रॉसिंग मध्ये ह्या बाजूनं काही ह्या बाजूनं काही अशी जर निवाऱ्याची व्यवस्था केली एक सुंदर असं होईल। त्याचबरोबर माझी गडकरी साहेबाला एक विनंती असेल की जे सेंटर मधून जे काही झाडं लावलीत, काही ठिकाणी मोठी मोठी झाडं आहेत चांगली, पण त्याच्या खालची जरा व्यवस्थित साफसफाई करून ते झाडं जरा खालून साळली तर त्या झाडाखाली सुद्धा बरेचसे वारकरी दुपारच्या विसाव्याला थांबू शकतात, अशा स्वरूपाची व्यवस्था। आणि मोठे जर झाडं लागली तर मला वाटतं की खूप मोठी व्यवस्था सेंटर मधून जे झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोठी होऊ शकते। गेल्या 2-3 दिवसापासून ना महाराष्ट्रातल्या मनातल्या सगळ्या गोष्टी होत आहेत बघा। आज वाखरीचा एवढा मोठा हे सोहळा आहे, उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक विजयी मेळावा होतोय, परवा दिवशी एकादशी आहे, हे सगळं होते। उद्याच्या मेळाव्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? किती आनंद झाला? आता बघा उद्याच्या मेळाव्याबद्दल राजकीय भाष्य होईल वाळी सोहळ्यामध्ये, पण शेवटी देर आहे दुरुस्त आहे म्हणायचं। ही लोकांची इच्छा आहे की दोघांनी एकत्र यावं। सगळ्यांच्या मनात होतं, तुमच्या पण? आणि होतं ना। आता बघा ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, प्रबोध ठाकरे कष्टानं हे सगळं उभं केलं आणि हे दोघा भावांनी भांडून आपसामध्ये गमवण्याचा वेळ आलेली होती, पण ही सुद्धा सावरण्याची वेळ आहे। आता जरी त्यांनी मोठेपणा मनाचा दाखवून जर एकत्र आले, मला वाटते की ठाकरे हे ब्रँड मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा राहू शकतो, ही वस्तू। बाळासाहेब ठाकरेंचे विचार मी घेऊन चालू आहे असं एकनाथ शिंदे बघा, त्यांना बाळासाहेबांचे विचार मी घेऊन पुढे जातो जरी म्हणत असले तर बाळासाहेबाच्या परिवाराला बाजूला करून ते विचार पुढे घेऊन तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्ही काही ठाकरे नाही। यंत्रणेला मॅनेज झालात आणि त्यांच्या यंत्रणेला मॅनेज होऊन जर बाळासाहेबांचे विचार मी पुढे घेऊन जातो म्हणत असताल तर ही शोकांतिका आहे। पण ते म्हणतात मी ठाकरे नसलो तरी मी कर्तबगार आहे, मी लोकांचे कामं करतो असं म्हणतात। अरे कर्तबगार, तुम्ही कर्तबगार आहे अख्ख्या महाराष्ट्राने देशानं पाहिले।
तुम्ही महाराष्ट्र सोडून कामाख्या देवीला गेले, गुवाहाटीमध्ये सगळे आमदार घेऊन गेले, त्याच वेळेस कळालं की तुम्ही कर्तबगार आहेत. नाही कोण म्हणतो. या पुढच्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही बोलला होता की या वर्षी उद्धव ठाकरे महापूजेला येतील, मात्र असं काही झालं नाही, वेगळाच निकाल लागला. आता निकाल कसा लागलाय, काय लागलाय, आता ह्याच्यात जास्त खोला जायची गरज नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती घे निकाल कसा लागला. काय म्हणतात एकनाथ शिंदेचे खासदार तुमचे आता जुने मित्र आहेत किंवा आमदार आहेत, काय बोलतात बरं तुमच्याशी? मित्रत्व आहे, ते बोलतात नमस्कार चमत्कार, काही बसणं उठणं. आम्ही असं राजकीय काही भाष्य होत नसते. शेवटी ते त्यांच्या परिवाराने चालायला लागले, तर आम्ही आमच्या परीने चालतोय. पुन्हा परत येण्याची काही भाषा वगैरे करतात का? आता कसं राहतं, सध्या ज्या दिवशी सत्तेच्या बाहेर जाऊन जेव्हा जगायचं दिवस येतील त्यावेळेस सगळे पळून येतील वापस. पांडुरंगाला काय साकडे? शेवटचा प्रश्न. पांडुरंगाला माझा एकच साकडा असेल की ह्या देशातला, ह्या राज्यातला बळीराजा सुख समाधानी व्हावा, चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या घरामध्ये चांगलं उत्पन्न निर्माण व्हावं आणि बळीराजा सुखी व्हावा, एवढीच अपेक्षा. तुमच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरांनी लेखी उत्तर दिले बघा भास्कर जाधवांच्या प्रश्नांना. काय वाटतं मंत्री साहेबांच्या कामगिरीबद्दल? काय दिलं? त्यांचा प्रश्न होता विधानसभेत, त्यांनी विचारला, त्यावेळेला लेखी उत्तर दिले त्यांनी, तोंडी उत्तर देण्याऐवजी. लेखी दिले म्हणल्यावर आता त्यांना त्याची पूर्तता करावी लागेल. एखाद्या तोंडी बोलले तर ते असं बोलावं लागते म्हणतात. कसं आहे बरं, लेखी दिले त्या अर्थी तुम्हाला बंधनकारक झाले, आता करावं लागेल. ताईंचं कसं आहे कारभार, कसं आहे आतापर्यंत पालकमंत्री म्हणून? आता नवीन नवीन पालकमंत्री आहेत, थोडा अनुभवातून पुढे पुढे आल्यावर कळलं काय काय चाललंय काय नाही. आणखीन तर सध्या आम्ही म्हणतो ठीक आहे, नवीन आहे, त्यांना काम करायला संधी दिली पाहिजे, वाव दिला पाहिजे. आणि ज्या दिवशी त्या परिपक्व होतील, म्हणजे अजून परिपक्व नाहीत. आता ते सुरुवात आहे ना, मंत्री आता झाल्यात, पहिलीच वेळेस आमदार होत्या, दुसरी वेळेस आमदार झाल्यात आणि मंत्री झाल्यात. त्यामुळे ह्या माध्यमातून एक चांगल्या सगळ्याचा समन्वय ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्याला सोबत घेऊन जर त्या चालल्या तर आम्ही त्यांना 100% सहकार्य. किती 10 पैकी किती मार्क द्याल त्यांच्या कामगिरीला? आता तर मी त्या मार्कवर आता काही बोलत नाही. जसं जसं पुढे भविष्यामध्ये चांगलं काम त्यांचं पुढे येईल आणि जे काही चांगले महत्त्वाचे निर्णय घेतील त्यावेळेस जिल्ह्यातला एक खासदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभं टाकेन. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.